लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता आज 29 सप्टेंबर आज 29 तारखेला सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। किती वाजता पैसे जमा होतील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा आज तो फायनली दिवस आलेला आहे। आज तारीख आलेली आहे 29 सप्टेंबर। तर बघा आजच्या दिवसामध्ये सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे। सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणार आहेत। तर बघा आज 29 तारीख आहे। या तारखेला फिक्स म्हणजे फिक्स पैसे सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर बघा ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता अशा सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणार आहेत। तर बघा सर्वात पहिला मुद्दा समजून घ्या की बाबा पैसे येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे आज येणार आहे। आज तारीख आहे 29 सप्टेंबर। आज 100% सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। काही जणांना 25 तारखेला पैसे मिळालेले आहेत। काही माता भगिनींना 26 तारखेला पैसे मिळाले आहेत। काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 27 तारखेला पैसे जमा झालेले आहेत आणि काल काही माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले 28 तारखेला। तर बघा मी तुम्हाला कालची स्क्रीनशॉट सुद्धा दाखवणार आहे। पर्सनली माझ्या घरामध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहेत। 28 तारखेला आमच्या घरामध्ये म्हणजे लाडकी बहीण यांचे पैसे जमा झालेले आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की बाबा जुलै महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असू द्या, त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असू द्या, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला पैसे आज मिळणार आहेत। तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मुद्दा समजून घ्या। बघा जुलै महिन्यामध्ये जवळपास 60 ते 70% महिलांनी अर्ज केले होते। त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25% महिलांनी अर्ज केले होते आणि सगळ्यात कमी अर्ज हे सप्टेंबर महिन्यामध्ये आलेले होते। कारण की 2 महिन्याचा जो तुम्हाला कालावधी मिळालेला होता त्या कालावधीमध्ये भरपूर माता बहिणींनी पैसे जमा केले होते, अर्ज जमा केले होते आणि त्यांना पैसे सुद्धा आलेले होते। तर जास्तीत जास्त पैसे हे पाठीमागे जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या माता बहिणींना त्यावेळेस 3000 रुपये मिळालेले होते। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अर्ज करणाऱ्या माता बहिणींना 3000 रुपये आलेले होते। परंतु ज्या माता बहिणींनी सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे अशा माता बहिणींना 0 रुपये मिळालेले होते। ठीक आहे। तर बघा आता सर्वांना पैसे येणार आहेत, कधी पैसे येणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा जरी तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला 3000 रुपये ऑलरेडी मिळालेले असतील तर तुम्हाला आज 1500 रुपये भेटतील। जर तुम्हाला 25 तारखेला, 26 तारखेला किंवा 27 तारखेला किंवा 28 तारखेला म्हणजे पाठीमागच्या 4 दिवसामध्ये जर तुम्हाला पैसे मिळालेले असतील 1500 रुपये तर तुमचं काम एकदम ओके आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आधार कार्ड संदर्भात भरपूर माता बहिणींचं कन्फ्युजन होत आहे। आधार कार्ड आमचं लिंक आहे, लिंक नाहीये, आम्हाला तर बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो की हा मुद्दा तुम्ही समजून घ्या। ज्या माता बहिणींना मागच्या वेळेस 3000 रुपये आलेले होते म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते तर त्यांचा जो आधार कार्डचा बँक सेविंग स्टेटस आहे तो एकदम ओके आहे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाहीये पैसे जमा होण्यामध्ये। जर तुम्हाला सक्सेसफुली तुमच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जर जमा झालाय तर तुमच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही किंवा कसलीच अडचण येणार नाही। 100% तुमच्या खात्यामध्ये या वेळेचे 1500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। आणि तसेच लाडकी बहीण योजनेचा जो चौथा हप्ता आहे त्याची तारीख सुद्धा आता त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो भाऊबीजच्या वेळेस डिक्लेअर होणार आहे आणि भाऊबीजच्या अगोदर म्हणजे सर्व बहिणींना भाऊबीज ओवाळणी म्हणून ते पैसे त्यावेळेस येणार आहेत। तर ते किती तारखेला येणार आहे त्यावरती सुद्धा आपण एक लेटेस्ट नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी आपल्या या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण तो सुद्धा व्हिडिओ ठरणार आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा आता ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केलेले आहेत, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25% माता बहिणी आहेत की ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहेत, तर तुम्हाला सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आजच तुम्हाला 29 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे पडून जाणार आहेत, तुम्हाला आजच पैसे भेटणार आहेत। ठीक आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे असं सुद्धा तुम्ही समजू शकता, कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये आज ट्रान्झॅक्शन होणार आहे। जास्तीत जास्त माता बहिणींना आज पैसे मिळणार आहेत। तर बघा 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर हा जो कालावधी होता या कालावधीमध्ये जवळपास लाखो माता बहिणींना पैसे मिळाले, परंतु इतक्या पण नाही, पण जेवढे पैसे वाटप या 4 दिवसामध्ये झालेले नाही तेवढे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वाटप आजच्या या 29 तारखेच्या एका दिवसामध्ये होणार आहे। ठीक आहे। कारण की तुम्हाला सर्वांना सांगितलेलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की 29 तारखेला कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यामध्ये। ठीक आहे। आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच पैशाचं वितरण होणार आहे। तर बघा आज तो फायनली दिवस आलेला आहे, सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे
पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्या माता बहिणींनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे, 10 ते 15% माता बहिणींनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे, तर त्यांना सुद्धा 1500 रुपये भेटलेले असतील. आणि जर तुम्हाला भेटले नसतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव टाका की दादा आम्हाला पैसे भेटले नाही. तुमचा फॉर्म किती तारखेला अप्रूव्ह झालाय, समजा तुमचा फॉर्म जर 21 सप्टेंबरला अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये असं लिहायचं आहे की 21 सप्टेंबरला आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु आम्हाला पैसे आलेले नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा महत्वपूर्ण माहिती आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर आता बघा तिसरा हप्ता आज आणि उद्या हे 2 दिवस खूप महत्वाचे आहेत. सर्वाधिक चान्सेस हे आहेत की आज तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील, म्हणजे 29 ला पडतील. आणि जरी तुम्हाला 29 तारखेला पैसे नाही पडले तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबरला सुद्धा पैसे जमा होणार आहेत. कारण की 30 सप्टेंबर पर्यंत हे सर्व पैशांचा जो व्यवहार आहे किंवा हे जी ट्रान्झॅक्शन आहे ती गव्हर्नमेंटला कंप्लीट करायची आहे. 30 सप्टेंबर पर्यंत त्यांचं टार्गेट आहे की जेवढे अर्ज आलेले आहेत, जवळपास बघा 2 कोटी माता बहिणींचे जे अर्ज आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत किंवा त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. ठीक आहे. त्यांचं बँक शेअरिंग स्टेटस सुद्धा ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जे पैसे ट्रान्सफर होणार आहेत तर हे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. ठीक आहे. तर आता बघा कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार हा सुद्धा खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर माता बहिणींचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर बघा ज्या महिलांना पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपये भेटले त्यांना तिसऱ्या टप्प्यात 1500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे बघा जो पहिला टप्पा आला होता तो 14 ऑगस्टला आला होता, त्याच्यानंतर परत एक टप्पा आला तो 29 ऑगस्टला आला होता. तर अशा हे जे टप्पे आले होते 2 टप्पे, तर या टप्प्यामध्ये भरपूर माता बहिणींना 3000 रुपये त्यावेळेस मिळाले होते. तर त्यावेळेस जर तुम्हाला 3000 रुपये भेटलेले असतील तर तुम्हाला यावेळेस 1500 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे. आणि जर त्यावेळेस तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटलेला नसेल तर तुम्हाला डायरेक्टली 3 महिन्याचे मिळून 4500 रुपये भेटणार आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे ते पहा. तर बघा ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत परंतु पैसे आले नाहीत अशा महिलांना या तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये भेटतील. म्हणजे तुमचा अर्ज तर मंजूर आहे परंतु त्यावेळेस काही कारणास्तव किंवा तुम्ही उशिरा फॉर्म भरला होता किंवा त्याच्यानंतर अजूनही कोणतं कारण असू शकतं, तुमचं आधार कार्ड त्यावेळेस बँकेसोबत लिंक नसेल म्हणून त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील, अशी भरपूर कारणं असतील. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये डायरेक्टली 3 महिन्याचे मिळून 4500 रुपये भेटणार आहेत. तर बघा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, मिस्टर रॅन्डम मराठी, जवळपास आपले 11K ची युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे, आपले 11,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचा आहे आणि तो टप्पा पार करायचा आहे. तर लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण की आपलं टार्गेट आहे की 100K सबस्क्रायबर आपल्याला खूप कमी कालावधीमध्ये करण्याचं आपलं टार्गेट आहे, आपलं ध्येय आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रातील घराघरापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात अपडेट पोहोचली पाहिजे किंवा गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात लोकांना माहिती मिळाली पाहिजे, या उद्देशाने आपण हा चॅनल बनवलेला आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवणार आहे. तर बघा आता तिसरा टप्पा येण्याचे जो टप्पे होते, तर बघा आता तिसऱ्या टप्प्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर आजपासून तुमचा तिसरा टप्पा चालू झालेला आहे. ठीक आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आजपासून पैसे येणे सुरू झालेले आहे. तर बघा पहिला जो टप्पा होता 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर, तर या कालावधीमध्ये भरपूर जवळपास लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो टप्पा होता तो होता 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर, म्हणजे काल झालेला जो टप्पा होता या 27 आणि 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये सुद्धा लाखो माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही, आता तुम्हाला सर्वांना फटाफट मला कमेंट करून सांगायचं आहे की दादा आम्हाला पैसे मिळाले आहेत की तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की किती माता बहिणी अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत आणि किती माता बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे सक्सेसफुली क्रेडिट झालेले आहेत. ही सर्व माहिती मला समजेल, त्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही. ठीक आहे. तर बघा आजपासून हा तिसरा टप्पा सुरू होतोय 29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. आज आणि उद्या लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये सक्सेसफुली सर्व पैसे जमा होणार आहेत. तर बघा जर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये. आज तुमच्या खात्यामध्ये
लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये हे जमा होणार आहेत, कन्फर्म जमा होणार आहेत 29 सप्टेंबर। आजची लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देतोय। आजचा दिवसच म्हणजे पूर्णपणे पैशांचा पाऊस तुम्ही समजू शकता, किंवा जेवढी पण ट्रान्झॅक्शन आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती जवळपास 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत। तर मी आता तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवतोय। तर हा बघा, या अकाउंटला किंवा या बहिणीला बघा या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत 1500 रुपये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कालचा मेसेज आहे 28 सप्टेंबरला पैसे जमा झालेले आहेत। टोटल बॅलन्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 1500 रुपये, तर पैसे जमा झालेले आहेत। तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।